नमस्कार श्रोते हो, आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. पुनर्जन्म ही कथा आपण पाहिली. चांगल्या गोष्टींसाठी वाईट गोष्टी सोडणे, त्याग करणे यालाच पुनर्जन्म असे श्याम म्हणतो. चला तर मग पुढील कथेस सुरुवात करूया. रात्र 20वी. सात्विक प्रेमाची भूक. काय सुरुवात करू ना रे गोविंदा? श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातार बाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते, गोविंदा म्हणाला. इतके काय आहे असे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले, श्याम म्हणाला. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हालाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असाल तर तुम्ही ते पाप केले असे होईल, ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरे देता येईल? भिकाने विचारले. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात, गोविंदा म्हणाला. हे पहा, आलेच म्हातार बाबा, या इकडे असे बसा, राम म्हणाला. इकडेच बरे आहे, असा इथे बसतो, ते म्हातार बाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता, राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयंगमय मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरविले. 1-2 इयत्ता इतके माझे शिक्षण झालेले होते. दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठी मोठी मैदाने आहेत. एका काळी येथे इंग्रजांची फलटण होती, म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असेही म्हणतात. या कॅम्पनंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात. तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशवेंनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नांनी आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते, परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्यात त्याचे वैभव, हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती. परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावाचे मनसुबीची तलवार गाजवणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे सांगणारे केसरी संपादक, गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन
हिंगण्यास आश्रम काढणारे महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत. उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंद्री असे हे काजू झाडावर हंड्या झुंबरासारखे डोलत असतात. दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनीची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाक्यात गाजले होते. मिशनीची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्यांची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाला. दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. पायाचे मी एवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावायचा व दिवे लागेपर्यंत घरी पोहोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाला व सोमवारी पहाटेस उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचा. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात. हा विचार मनात घेऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय संदिग्ध व्हावे असे अनुभव मला आले. मी म्हणजे एक बिंदू, कोणा झाडाचे पान क्षणात गळून जाणार, पडून जाणार असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या 2 वस्तू शेकडो जन्मांत मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचा जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल. प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानात, फांद्या फांद्यांत, सर्व खोडात अमूलाग्र असा जीवन रस भरलेला असतो. तसे प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशी स्थिती होती. दर 8 दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचे व घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असताना प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईन. ज्यांना वाढत्या वयात, बालपणी
प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजनी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्नाच्या लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीग तर नाही ना येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोडविहीर होती. म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्टी पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची. मी अंगणात दिसताच अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे होते. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीस यावयाचे. आई म्हणाली. आई, मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावंडांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कडत पाणी घे व पाय धु. थांब, थोडे तेल लावते, मग वर कडत पाणी घे असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुवून आले व संध्येला बसले. का रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे व तोंडाने फुटफुटत असे. नाही केली, करतो, मी म्हटले. ते चुलीजवळ काय बायकांसारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची, ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ताच तो आला, दमला आहे, अगदी गळून गेल्यासारखे वाटते म्हणाला. जरा बसला आहे. श्याम, जा संध्या वगैरे कर. मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व अचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शतअर्धे सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही?
आणि हे केवढे डोके वाढले आहे. हजाम मिळत नाही वाटते, नुसता कावळा झाला आहे. मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले की डोके करून घे म्हणून, का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाहीतर लख्या न्हाव्याला बोलवून आण व डोके तासून घे, नाहीतर इथे राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना, त्याचा स्फोट झाला. झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंग्या आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके, तेथे पैसे द्यायला लागतात. जवळ नसेल केले तेथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम, उगी हो, संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील. आई अमृतमय वाणीने बोलते होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा, पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता. आरती झाली, पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळूवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते तर चटकन पाणीच बाहेर आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री ते जे दही दिले त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती, ती पैशा अडक्यात नव्हती. आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतारे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ. कृष्ण यशोदेचा ताना, त्यास पाजी प्रेम पाहना. कृष्ण बाळ मेघश्याम, यशोदेचे प्राशी प्रेम. मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजित होती. मला प्रेम पाना पाजित होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव. तुझी चौघडी घाल. चल, मला निजव. थोडा वेळ थोपट. राहू दे पोतारे. मुलापुढे आईचे काय चालणार. मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले. ओव्या म्हटल्या. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, आई, मी आपला निघून जातो. मी इथे राहत नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरले. ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको हो श्याम करू. हे चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागवलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांची बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले, तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्त्या खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात.
ते तू या 2 शब्दांमुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावी का? आईबापांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का? आई मला समजावीत होती. केसात कसला आहे ग धर्म? मी म्हटले. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट समजून सांगता आले नसेल, परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपणा आश्रमवासियांस सांगायच नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यांसाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा कोठेही गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून. खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे हे मला आज कळते आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागवून जाणार होतो, परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते. आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखीन झोपलो. नंतर मी उठलो, न्हाव्याला बोलवून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचे, मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळी दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत, परंतु ती पद्धत आत्ता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. काय श्याम, लयशी डोई वाढवलीस? असे त्याने विचारले. मी त्याला म्हटले, गोविंदा, तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवतात. माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तमसे आणले होते. तमसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तमशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. 4-4 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तमशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजवले म्हणजे ती टिकणार नाहीत अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, हे तमसे आणले आहे, पातोळे कर, श्यामला आवडतात. ही हळदीची पानेसुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते. मी पण आंघोळ करून देवळात जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशीनी करीत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत. मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावयास जाऊन तवसे घेऊन आले. त्यांच्यावर रागवून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते. हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती? हीच का कृतज्ञता? हेच का प्रेम? की 2 शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत?
2 शब्दांनीच ती मरून जावीत असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलाची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या प्रकाराची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेविले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेवले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती खिसली. हळदीची पाने पुसली. कोळिष्टक वगैरे पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात. त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरावयाचे. निम्म्या पानावर पातळ पसरवून निम्मे पान त्यावर झाकण घालावयाचे. वाफेवर हे उकडावयाचे. उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो. वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने निरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाड्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोलू काय? पातोळा कशाबरोबर खावायचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरीच ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धी करून घेतात. कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खावावयाचा. मग तो खोवलेला नारळ थोडे कडक पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करवायचा. नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस, त्याला अंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या अंगरसास बरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट अंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाले. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ ग आणखीन पातोळा. माझा म्हणून एक वाढ, वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही. 10 उठबशा काढ. अंगणातले गवत बेनून टाक. त्या झाडाला 4 कळशा पाणी आणून घाल. देवांना 10 नमस्कार कर. अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलत, परंतु मारीत नसत. आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षाचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला, आई जाऊ? कुठे रे बाबुल्या? मी म्हटले. आईला आहे माहीत. जाऊ का? त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण तेथे श्लोकबीक म्हणत नको बसू. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारत. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, आई, करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला तो? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावायला येतो. एरवी कुठे बाहेर जावयाच्या वेळी नाही विचारायचा. लब्बाड कुठला. आणि तिथे ठाकुलीवर बसून मोठमोठ्याने श्लोक म्हणत बसतो. वेडगळ. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न नसते गोड लागले. घास नसता गिळवला. एखादे वेळेस त्यांना उचकी लागली की हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली? गजूने के श्यामने.
त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे. श्याम, अरे मी अशी आजारी, मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहिणी कोणी पुशीत नाही. गरिबाला कोण? तुम्ही मुलगे त्यांच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख. असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फोडतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ नका हो. जर काळ आला तर त्याला हाकलवून द्या, त्यांना सुख द्या. आईचे जेवण झाले. मी तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणी जमविली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे कडक पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. ती त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुवून तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधानाखाली विस्तव हवा का तिने पाहिले. याप्रमाणे आईची निर्वानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फऱ्यामऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुक्की काकडी लावीत. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला. आईने माझे धोतर फाटले होते ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली होती, ती आम्ही पिलो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेवला होता. उडदाचा पापड व मेथकूट तिने वाढले. भातात 2 तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्यांच्या जानकी वहिनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीस ये हो. पाय फार दुखत असेल तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी, द्यावे 2 आणे आणि यावे. जप हो, असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट नको हो वाटून घेऊस. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या भावास कुरवळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोहोचावयास आले. पुढेही भेळ्यापर्यंत आले. आमची गावाची हद्द संपते तिथे एक मोठे भेळ्याचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो. आईबापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना भरपूर प्रेम मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे मुला रडतोस? तुला कोणी नाही का? मी त्याला म्हटले, माझे आईबाप आहेत. ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत? तुला घालवून लावले का त्यांनी? नाही, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई हो? खरेच कसा बरी उतराई हो? या विचाराने मला रडू येत होते. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जल्दीने चालू लागलो. धन्यवाद. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येऊन गेला असेल. त्या क्षणासाठी का होईना, पण आईवडील आपले दुश्मन वाटतात. पण त्यांच्यासारखे निस्वार्थ प्रेम या जगात दुसरे कोणी करत नाही.
आजच्या कथेत खूप संमिश्र भावना आहेत. वेगवेगळे प्रसंग वर्णिले आहेत. धर्म म्हणजे काय तर मोह सोडणे, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यांसाठी करणे म्हणजेच धर्म. खरे सौंदर्य सद्गुणांचेच आहे व स्वच्छतेचे आहे. केवढी मोठी शिकवण या कथेत मिळाली. तुर्तास इथेच थांबते. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपला अभिप्राय मला नक्की कळवा. थँक्यू सो मच.